तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट तर सांगायची राहिली। मम्मा आवडते मेथी। हिरव्या भाज्या फ्रेश आणून फ्रेश बनवल्या की चांगल्या लागतात। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आज आहे रविवार। रविवारची सकाळ झाले 6:15 झाले जवळपास आणि मी आले किचनमध्ये। आता सगळ्यात आधी किचनमध्ये आल्यावर सकाळी आहे ना, मी एकीकडे माझ्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे आता मी डिशवॉशरची सगळी भांडी आपापल्या ठिकाणी ठेवून देणार आहे। तर डिशवॉशर मोस्टली आम्ही रात्रीच लावतो आणि दिवसभराची जेवढी भांडी असतात ती आम्ही डिशवॉशरमध्ये लोड करत राहतो आणि उरलेली जेवढी भांडी असतील ते एंड ऑफ द डे आम्ही एक्स्ट्राची ती वॉश करून ठेवून देतो। सकाळी उठल्यावर ही भांडी सगळ्यात आधी जागच्या जागी ठेवल्याच्या नंतर बाकीची सगळी कामं करायला एकदम मोकळं होऊन जातं आणि जसजशी भांडी पडतात तसतशी डिशवॉशरला मी लोड करून ठेवत असते। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज रविवार आहे, तर अवधूतची आणि आरवची तर सुट्टी आहे, तर ते मस्तपैकी अजूनही उठलेले नाही आहेत। तर माझा प्रयत्न असतो की सकाळच्या वेळेत जेवढी जास्त कामं होऊ शकतील तेवढी मी करून ठेवू, जेणेकरून त्या दोघांना दिवसभरात जास्त काही त्रास होणार नाही। सो सगळ्यात आधी मी डिशवॉशर एम्प्टी करून घेतलं आहे ऑलमोस्ट आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करते आहे। कसं या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने घर एकदम मस्त नीटनेटकं आणि व्यवस्थित वाटतं आणि थोडासाही आळस केल्याने त्या दिवशी जर तुम्ही घर बघाल तर पूर्ण घरात पसारा पसारा वाटतं आणि आपल्यालाच मनाला चांगलं वाटत नाही। आणि सकाळच्या वेळेस तर बघायला गेलं तर प्रोडक्टिव्हिटी खूप चांगली असते, त्यामुळे भरपूर कामं होऊन जातात आणि भरपूर कामं झाली की आपल्यालाच खूप सॅटिस्फॅक्शन असतं आणि आपला दिवसही खूप चांगला जातो। तर चला आता लागूया आपल्या जेवणाच्या तयारीला। तर मी सगळ्यात आधी ना इथे इडलीचं माझ्याकडे हे बॅटर आहे, ते मी आता थोडंसं याच्यात दही घालून मिक्स करून ठेवून देते। तोपर्यंत हे 5 ते 10 मिनिटात रेडी होऊन जाईल। तोपर्यंत इथे मी तुरीची डाळ घेतली, त्याला वॉश करून मस्तपैकी कुकरला शिजायला लावलेलं आहे। आता जोपर्यंत माझं बॅटर रेडी होतं आणि डाळ शिजते तोपर्यंत मी सगळी कटिंग चॉपिंग आहे ती करून घेणार आहे। तर आता इथे मी सांबार आणि सांबारसाठी लागणारी सगळी कटिंग चॉपिंग आहे ती करून घेते आणि त्या व्यतिरिक्त आपण एक चटणीसुद्धा करणार आहोत इडली बरोबर खायला, टोमॅटो आणि अनियनची। सो त्याच्यासाठी सगळी एकत्र कटिंग चॉपिंग मी इथे करून घेणार आहे। आणि इडली केलं की एक फायदा असा असतो की तुम्ही इडली आणि सांबार पण खाऊ शकता, चटणी असेल तर ती त्याच्याबरोबरही मस्तपैकी एन्जॉय करू शकता। आणि संध्याकाळी तरीही इडली उरली तर तुम्ही मस्तपैकी त्याला बटर इडली संध्याकाळी छान असं तडका देऊ शकता, तर तेही खायला खूप छान लागतं। आणि इथे आता आरवसुद्धा उठलेला आहे मस्तपैकी, आता 8 वाजलेले आहेत। मम्मा आवडते मेथी। इडली अँड सांबार अँड चटणी। व्हॉट डू यू वांट टू ईट? सांबार? Yeah. ओके। आता इथे आपली कटिंग चॉपिंग तर सगळी झालेली आहे, सगळी करून ठेवली। एकीकडे चटणीची तयारी झाली, एकीकडे सांबारची पण तयारी झाली। तर चला आता पटकन आहे ना तडका देऊया। सगळ्यात आधी आहे ना कढईमध्ये मी लसूण आणि आलं आहे ते घातलेलं आहे। इथे मी चटणीची तयारी करते। त्यानंतर याला व्यवस्थित थोडंसं सॉटे करायचं, त्याच्यात अनियन आणि रेड चिलीजसुद्धा टाकलेले आहेत मी। हे व्यवस्थित थोडंसं परतून घेतलं आणि कांदा थोडा ट्रान्सलुसंट झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे टमॅटो घालून याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्याला एकदम छान असं कुक होऊ द्यायचं आहे। दुसरीकडे इथे करते मी सांबारची तयारी। सांबार बनवण्यासाठी इथे मी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे। याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्या भाज्या एकत्र घालून थोडंसं कुक करायचं आहे आणि याच्यात मसाले घालायचे आहेत, हळद, तिखट, धने पावडर आणि भरपूर सांबार मसाला घालायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत आपल्या भाज्या शिजतात तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आपल्या चटणीची पण तयारी इथे झालेली आहे। आणि साईडलाच एकीकडे आहे ना मी गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे। तर आता पटकन आहे ना इडली मोल्डमध्ये मी बॅटर घालते आणि इडली पण स्टीम होण्यासाठी ठेवून देणार आहे। आणि जसं की तुम्ही बघितले आपण इथे MTRचं बॅटर आहे ते यूज केलेलं आहे। याला वेळ लागत नाही आणि खूप जे आधीचं जे काम असतं की राईस आणि डाळ भिजत घाला, त्याला वाटा, फर्मेंटेशन करा, ह्या सगळ्याची गरज लागत नाही। आणि जसं की तुम्ही बघितलं मी मॅक्झिमम टाईम हेच यूज करत असते। सो कारण की हे आम्हाला आवडतं सुद्धा आणि वेळ पण याच्यात जात नाही। सो आता इथे बहुतेक आपला सांबार रेडी झालेला आहे। त्याच्यात मीठ, पाणी घातलेलं आहे आणि चिंचेची आणि गुळाची चटणी घातले। बाहेर एकदम छान मुसळधार पाऊस पडतोच आहे अजून। इथे आरव खेळतोय त्याच्या पप्पासोबत हाईड अँड सीक।
वाजलेले आहेत 9:15 आणि आपली सगळी जेवणाची तयारी आहे ती झालेली आहे। आज जसं की तुम्हाला माहिती आहे रविवार आहे, तर रविवार सगळ्यांसाठी फन डे असतो, पण माझ्यासाठी मंडे असतो। सो माझ्या आठवड्याची सुरुवात होते रविवारपासून, म्हणून सकाळची वेळ असते माझी ती घाई गडबडीची असते। आणि रविवारच्या दिवशी अवधूत आणि आरव दोघं जण घरी असतात, तर माझा पूर्ण प्रयत्न असतो की त्यांच्यासाठी दिवसभराचं जेवण आणि ब्रेकफास्टची सगळी तयारी झाली पाहिजे। सो आज मी इडली सांबार आणि चटणी बनवून घेतलेली आहे, आता रेडी पण झालेली आहे आपली। आता मी करणार आहे माझ्या ब्रेकफास्टची तयारी, तर पटकन मी माझ्या ब्रेकफास्टची पण तयारी करते आणि आपला लंच बॉक्स पण रेडी करून ठेवते। काल आम्ही इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये पण गेलेलो, सो तिथून आहे ना मी खूप पालेभाज्या आणलेल्या आहेत। काय काय आणलं ते पण तुम्हाला दाखवते। कालचा शनिवार आम्ही दिवसभर खूप बिझी होतो, खूप धावपळ होती, त्यामुळे मी काही शूट नाही केलेलं जास्त। दिवस झाले भरपूर मुसळधार पाऊस पडतोय बाहेर, सो त्यामुळे बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती काल, पण बाहेरची कामच खूप जास्त होती। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे होळी येते, तर म्हटलं चला इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये पण जाऊया आणि तिथे पण फेरफटका मारून घेऊया, बघूया काय स्पेशल आहे का। पण तिथे गेल्यावर आम्हाला जास्त काही मिळालं नाही, पण ह्या सगळ्या ग्रोसरीज आहेत थोड्याफार जे काही इंडियन ग्रोसरी स्टोर मध्येच मिळतात, ते सगळं आम्ही घेऊन आलेलो आहोत। सो काय काय घेऊन आले ते पण तुमच्या बरोबर शेअर करते। सगळ्यात आधी म्हणजे शेंगदाणे खूप लागतात, तर म्हणून शेंगदाण्याचं एक पूर्ण पॅकेट आणले। त्या व्यतिरिक्त ना बाजरीचं पीठ घेऊन आले, भाकऱ्या बनवायला लागतं, सो हे आणलेलं आहे। अवधूतला स्नॅक्स म्हणून आहे ना चणे गुळ हे खायला खूप आवडतं, तर त्याच्यासाठी हे 2 फ्लेवरचे आहेत, एक प्लेन आहे नाही एक लेमन फ्लेवर आहे आणि एक आहे मसाला चना। सो हे घेऊन आलेलो आहोत। चहा पावडर संपली होती, तर मला हे छोटं पॅकेट मिळालं वाघ बकरीचं, सो मी ही पावडर यूज करते। सो यावेळेस हे घेऊन आलेले आता। आणि हे जे कॅलिफोर्निया मिक्स आहे ना हे परफेक्ट आहे, स्पेशली जर तुम्हाला मिसळ पाव करायची असेल ना तर मग आता गेलंच होतं, तर म्हटलं की चला एक पाकिट घेऊया, सो हे सुद्धा घेऊन आलेलो आहोत। या सगळ्या वस्तू आहे ना तुम्ही सुपर स्टोरला गेलात किंवा वॉलमार्टला गेला ना तर सगळं काही अवेलेबल तुम्हाला एका ठिकाणी मिळत नाही। अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला फक्त इंडियन ग्रोसरी स्टोर मध्येच मिळतात, म्हणून माझा प्रयत्न असतो की महिन्यातनं एक तरी राऊंड इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये झालंच पाहिजे, जेणेकरून आपल्या आवडीच्या भाज्या फ्रेश आणि काही काही वस्तू आहेत ज्या वॉलमार्ट मध्ये मिळत नाही त्या तिथे घेता येतील। तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या घरी आरवला आणि सगळ्यांना स्नॅक्स साठी मखाणे भरपूर आवडतात, सो हे मखाण्याचं मोठं पॅकेट एकदाच आणलेलं आहे। सो आता हे मला जवळपास 1 ते 1.5 महिना तरी आरामात चालेल। आणि साबुदाणे आणलेले आहेत, सो वॉलमार्ट मध्ये ना शक्यतो असे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात, पण इंडियन ग्रोसरी स्टोर मध्ये मोठं पॅकेट सुद्धा मिळतं, तर हे मोठं साबुदाण्याचं पॅकेट एक आणलेलं आहे, कारण की उपवास कधी मधी असतो पण घरात असावे नेहमी, आणि म्हणून मग म्हटलं की चला एक पाकिट साबुदाणे सुद्धा घेऊया। सो इथे साबुदाणे घेतलेले आहेत। अजून 2 वस्तू घेतल्या त्या आहेत आपल्या खड्या मसाल्यांमध्ये, एक काळी मिरी घेतलेली आणि लवंग घेतले। सो घरात आहे ना अजिबात नाहीये, संपलेली होती, सो म्हटलं घेऊया, आणि छोटे छोटे पॅकेट्स असतात ना ते बरे पडतात। फळभाज्यांमध्ये यावेळेस मी फक्त आहे ना ही वांगी घेतलेली आहे, त्या व्यतिरिक्त सगळे पालेभाज्या घेतलेल्या आहेत, पालक घेतलेली आहे, इथे आहे रिपिनी आणि इकडे आहे मेथी। सो या सगळ्या भाज्या एकत्र करून मी मस्त अशी साग बनवणार आहे। हिरव्या भाज्या फ्रेश आणून फ्रेश बनवल्या की चांगल्या लागतात, अदरवाईज फ्रीज मध्ये एखाद्या वेळेस विसरलं की त्या खराब होऊन जातात, म्हणून मी ते होऊ देणार नाहीये। पटकन आत्ताच मी त्याला छान असे तडका देऊन ठेवते आणि साग बनवणार आहे। त्याने कसं त्याला हाफ कुक करून ठेवलं ना तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा ऍक्च्युअल मध्ये खायची असेल ना त्यावेळेस तुम्ही थोडी थोडीशी काढून असं छान तडका देऊन तुम्ही खाऊ शकता। सो ती बनवून ठेवते। हिरवी भाजी सहसा आमच्या घरात तर मलाच आवडते, अवधूत नाही खात जास्त, आणि आरवला थोडी थोडीशी सवय लागतेय। सो त्याला म्हणजे ग्रीन जसं पालक पराठे वगैरे मध्ये आपण घालून व्हेजिटेबल्स दिल्या ना हिरव्या पालेभाज्या, तर तो खूप आवडीने खातो, कारण की त्याला कलरफुल गोष्टी खायला भरपूर आवडतात, जसे कलरफुल पराठे, कलरफुल टिक्की, कलरफुल पॅनकेक्स, हे त्याला भरपूर आवडतं। तर म्हणून माझा प्रयत्न असतो की अशा काही वस्तू केल्या तर त्याच्यात भरपूर अशा व्हेजिटेबल्स घालायच्या, जेणेकरून आरवला सुद्धा व्हेजिटेबल्स खायची सवय लागेल।
माझी सगळी तयारी, घरचं सगळं काम आवरून झालेलं आहे. मी पण रेडी झालेली आहे आणि आरव वगैरे आम्ही सगळे रेडी झालोय. सगळ्यांचं सगळं आवरून झालंय. ब्रेकफास्ट झालेला आहे. जेवणाची तयारी तर दिवसभराची करून ठेवलेलीच आहे आता मी. तर चला जाऊया, निघूया आता. बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आज बाहेर तर आरवला कुठे घेऊन जाता येणार नाही, म्हणून अवधूत मला ड्रॉप करून आरवला लायब्ररीमध्ये घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, एक ड्युटी संपलेली आहे, तर दुसरी ड्युटी करायला निघाले मी. आणि मस्तपैकी बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. यांच्यासोबत तर माझी भेट संध्याकाळी होईल आणि तुमच्यासोबत माझी भेट होणार आहे ती नेक्स्ट वीक मध्ये आपल्या फुल व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट तर सांगायची राहिली. आज होतं डे लाईट सेव्हिंग रात्री, तर 1 तासाने घड्याळ पुढे गेलेला आहे आणि आमची 1 तासाने झोप कमी झालेली आहे. संडे आहे, आता टाइम चेंज झालाय, तर अंधार आहे तो दिवसांदिवस उशिरा होईल आणि मस्त दिवस मोठा असेल, ब्राईट असेल, तर जास्त वेळ बाहेर स्पेंड करता येईल. आणि आतापर्यंत कसं होतं, 3:30 जेव्हा सुरुवात झाली होती डे लाईट सेव्हिंगची लास्ट, त्यावेळेस ना 3:30-4 वाजता ऑलमोस्ट असा काळोख व्हायला लागायचा. 4:30 पर्यंत एकदम काळोख असायचा. पण आता तसं नसणार आहे, मस्त ब्राईट असेल संध्याकाळचं. सो मी खूप जास्त एक्साइटेड आहे. मला हे दिवस भरपूर आवडतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फक्त डिसएडव्हान्टेज हे असतं की रात्री 10 वाजेपर्यंत उजेड असतो. पण ऍक्च्युली बघायला गेले तर खूप मजा येते, बाहेर खूप जाता येतं. आम्ही जेव्हा दोघं होतो तेव्हा जेवणानंतर नेहमी वॉकला जायचो 9-9:30 वाजता, आणि तेव्हा सुद्धा मस्त असं ब्राईट असायचं. सो प्रत्येक दिवसाचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. आणि स्पेशली काय असतं माहितीये का, जेव्हा इंडियाला फोन करायचा असतो ना, त्यावेळी आता मोठा गॅप नसतो, तर तो गॅप आहे तो 1 तासाने कमी झालेला आहे ना, तर त्यामुळे त्यांना कॉल करायला खूप इझी होऊन जातं. सो मला तर खूप बरं वाटतंय आज. तर चला मित्रांनो, आजचा जो आपला हा व्लॉग आहे माझा मॉर्निंग रुटीनचा संडे, तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला लवकर भेटेल नवीन होळीच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय.